नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता गणपतीच्या वेळेस। आणि आता मित्रांनो काल गणपती विसर्जन झालेलं आहे आणि काल मित्रांनो पौर्णिमा होती। पौर्णिमेच्या निमित्त मित्रांनो हळदीमध्ये करप्याचं प्रमाण किंवा कंदसवड लागणं अशा प्रकारचे रोग उद्भवतात। मित्रांनो पौर्णिमेच्या रात्री मित्रांनो आळी अंडी घालण्याचं काम करत असतं। त्यामुळे आपल्या हळदीवर खूप मोठ्या प्रमाणात करपा कंदसळ पाहायला मिळते। मुंगळ्यासारखी पांढरी माशी काळी माशी पाहायला मिळते मित्रांनो। हे मित्रांनो आपला थांबवण्यासाठी आपला फवारणी घ्यायची आहे। कारण मित्रांनो यामुळे आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते, उत्पन्नात घट होते, 50% उत्पन्नात घट होते मित्रांनो। हे आपल्याला लगेच कंट्रोल केलं पाहिजे। यासाठी मित्रांनो आपण फवारणी करायला हवी। आपण औषध सांगणार आहोत, पाहू शकता। आदामा कंपनीचं मित्रांनो कस्टोडिया ॲक्झोस्ट्रायबिन 11% प्लस टेम्बुकॉनाझोल 18.3% मित्रांनो WC फॉर्ममध्ये आहे, AC फॉर्ममध्ये जबरदस्त असा रिझल्ट आहे मित्रांनो। याच्या आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक याच्यामध्ये दोन्ही घटक आहेत। याची फवारणी केल्यानंतर मित्रांनो ह्या जे ठिपका दिसतो आपल्याला पानावर, हे असे ठिपके मित्रांनो करपा असेल असे जास्त प्रमाणात आपल्या हळदीवर मित्रांनो ठिबक करपा वाढला असेल, ठिबक ही बुरशी होऊन याचा करप्यामध्ये वाढते मित्रांनो। याच्यापासून हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक वापरायचं मित्रांनो आदामा कंपनीचं। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हळद पिवळी पडली असल्यास मित्रांनो याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता जाणवते, त्यामुळे हळद पिवळी पडणं अशी हे मित्रांनो हे पांढरे डाग असतात। त्यासाठी मित्रांनो आपण वनिता ॲग्रोचं स्विक्युअल सेम 2 घेतलेला आहे, सिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर फर्टिलायझर। जबरदस्त असा रिझल्ट आहे मित्रांनो याचा। 25 ग्रॅम वापरायचं मित्रांनो हे प्रतिपंप, पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जी पानाला छिद्र करते आळी मित्रांनो, गोल पोंग्यामध्ये छिद्र करतात आळ्या, त्यासाठी मित्रांनो आपल्याला किनॉल फॉस वापरायचे। हे पहा मित्रांनो धनुकाचं आहे मित्रांनो, कोणत्याही कंपनीचं वापरा तुम्ही। किनॉल फॉस 25% EC असलेलं वापरा मित्रांनो। त्यामुळे आपल्या पोंग्यामध्ये जी आळी पोखरते किंवा गोल छिद्र होतात पानावर, आपण म्हणतो आळी लागली, ते हे कंट्रोल करण्याचं काम करते मित्रांनो। 25 EC असलेलं 25 ml प्रतिपंप वापरायचं मित्रांनो, पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आपलं औषध पानावर चिटकवून ठेवण्यासाठी आणि पानामध्ये पसरण्यासाठी आपल्याला ब्लँक स्टिक किंवा स्टिकर वापरायचे कोणत्याही कंपनीचे मित्रांनो। प्रतिपंप 5 ml वापरायचे मित्रांनो। यामुळे मित्रांनो औषध आपलं सगळीकडे पसरलं जातं। आणि मित्रांनो याचं आपण एकत्रित मिश्रण केलं तरी चालते। मिश्रण करून बकेटीमध्ये अशा प्रकारे मित्रांनो एका जागेवर आम्ही मिश्रण केलेलं आहे। असं मिश्रण करून मित्रांनो पंपाला वापरायचं आहे आपण। असेच मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद मित्रांनो।